नमस्कार मंडळी. तर आज आहे माझ्या इंटरमिटिंग फास्टिंगचा 5वा दिवस. आज होती श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि माझा उपवास आहे. सकाळी उठून पहिल्यांदा गरम पाणी प्यायले आणि आज नकळत माझी 16 तासांची फास्टिंग झाली. खूप बरं वाटलं. आज मी 1:30 वाजता खायला सुरुवात केली. सर्वात पहिले एक पेरू खाल्ला. नंतर दुपारी जेवणामध्ये मी वरीचा भात, बटाटा आणि शेंगदाण्याची गरमागरम आमटी घेतलेली होती. सोबत लिंबूसुद्धा होता आणि मी आज कोरा चहा घेतला. खरं तर माझ्या सासरी जन्माष्टमीचा उपवास फक्त फळं खाऊन करतात, पण तेवढं मला काही जमणार नाही. म्हणून मी दशमी खाल्ली, पण दुधाचे पदार्थ खाल्ले नाहीत. नंतर थोड्या वेळाने डाळिंब खाल्लं. संध्याकाळी कोरा चहा घेतला. रात्री मग कलिंगड खाल्लं. थोडं बरं वाटलं ते खाऊन. नंतर 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करून पूजा केली. मग प्रसाद म्हणून दूध आणि दही, त्यासोबत सुंटवडा खाल्ला आणि मग भूक लागलेली होती म्हणून मी साबुदाणा खिचडीसुद्धा खाल्ली. मी प्रॉपर असा उपवास सोडवला नाही, कारण लगेच श्रावणी शनिवारचा सुद्धा उपवास चालू झाला आणि जन्माष्टमीचा उपवास मी दूध आणि दही खाऊन सोडवला आणि खिचडी माझी 12:30 वाजता फिनिश झाली. आता बघूया नेक्स्ट डेला मी किती फास्टिंग करू शकते, कारण ईटिंग विंडो 14 तासांप्रमाणे 2:30ला सुरू होणार आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.